पुढची बातमी बघूयात। गौण खनिज उत्खननाबाबतच्या महसूल नियमांचा इगतपुरीतील शेतकऱ्यांना फटका बसलाय। महसूल विभागाच्या नियमांमुळेच शेतकरी आणि जेसीबी मालक मेटाकुटीला आलेत। शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात प्रशासनासमोर आपल्या व्यथाही मांडल्यात। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे बांध आणि माती वाहून गेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना आपले बांध व्यवस्थित करण्यासाठी जेसीबीचा आधार घ्यावा लागतोय। मात्र महसूल विभागाच्या नियमांमुळे शेतकरी आणि जेसीबी मालक चांगलेच मेटाकुटीला आलेत। अनेक दिवसापासून तुम्हाला जर काही टॅक्स जमा करायचा असेल, आम्ही प्रत्येक नियमावलीचं पालन करतोय, परंतु स्वतःच्या शेतीमधून स्वतः जर आम्ही जर जेसीबी चालू शकत नाही आणि स्वतःची लेवल करून जर आमचं लेवल जर केली तरच आमचं पोट भागेल। जर आमचं पोट भागलं नाही तर आमच्या परपंचाला, आमच्या घरदाराला कोण सांभाळेल? माझी एवढी विनंती आहे, जर आमच्यावर हा जर अन्याय झाला तर आम्ही तेवढे आत्मदहन करून याला सर्वस्व जबाबदार माननीय महसूल मंत्री असतील, प्रांत साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील। राज्यघटनेनुसार आपल्याला प्रत्येकाला अधिकार आहे की धंदा केला पाहिजे, परंतु धंदा करत असताना आम्हा मालकांवरती आज फार मोठा या ठिकाणी अन्याय होत आहे। हा अन्याय टाळण्यासाठी आम्ही सर्व एकत्रित येऊन या ठिकाणी महसूल खात्याला, तहसीलदारांना, प्रांतलाही आम्ही निवेदन देणार आहोत।